लास्ट ईयर तो ड्रेस मिला नहीं था और बहुत से पेरेंट्स के साथ ऐसा हुआ है। हमारे साथ भी ऐसा, बैग भी मैंने लास्ट ईयर बोला था, बैग भी नहीं हुआ। फैसले घेऊन ते बंद केलेलं आहे ना, आम्हाला कुठल्या विश्वासात घेतलेला आहे ना काय सांगितलेलं आहे। 2014 पर्यंत तर व्यवस्थित होतं, तोपर्यंत माझा मुलगा होता। पण जे आता ईटीसी बद्दल मी ऐकते किंवा न्यूज वाचते, त्यामुळे मला फार वाईट वाटतं, कारण ईटीसी कडून ही अपेक्षा नव्हती। मतिमंदची जी शाळा आहे त्यांना 2 शाळा अजून पालिका वाढवून देणार आहे, त्याला आमचा विरोध आहे। की या शहरामध्ये काय एवढी मतिमंद मुलं नाही आहेत, एवढी अपंग मुलं नाही आहेत, जी आहेत ती किती आहेत, कोणती आहेत, त्यांच्यासाठी किती तुम्ही मॅनपॉवर वापरताय पालिकेची, आणि त्याच्यातून निदान आणि निष्कर्ष काय ते आम्हाला कळलं पाहिजे, या इकडच्या लोकांना कळलं पाहिजे। सगळं हे ईटीसी केंद्र जेव्हा मी पाहिलं आणि आपल्या सगळ्या कॅमेरामध्ये ते आलेलंच आहे, मला सांगायची काही गरज नाही। मेन म्हणजे आज ईटीसी केंद्राच्या ज्या स्वयंघोषित संचालिका आहेत त्या तर इथे उपस्थितच नाही। एक त्यांचं प्राध्यापक प्रिन्सिपल सांगतो ते आजारी आहेत, तर दुसरं सांगतो आउट ऑफ स्टेशन गेलेले आहेत। हे त्यांच्यातच एक वाच्यता नाही, म्हणजे त्या या केंद्रात किती वेळ असतात, कधी असतात, का असतात याची कोणालाच माहिती नाही। ज्या संचालिका नाही, स्वयंघोषित संचालिका आहेत, त्या एक शिक्षिका होत्या, त्यांना मूळ पदावर त्यांच्या पाठवलं पाहिजे। संपूर्ण ही चौकशी होणं गरजेचं आहे। एकेका वर्गात किती मुलं बसतात, आतापर्यंत त्यांच्यासाठी काय काय खरेदी झाली, कुठलं फर्निचर झालं, कुठून तुम्हाला फायली बनवलेल्या येतात, सगळी माहिती ही लोकांपुढे आली पाहिजे। आणि सगळे वर्ग रिकामी आहेत। आपण पाहिलं 4-4, 5-5 विद्यार्थी आहेत, एक विद्यार्थी आहेत, विद्यार्थी कमी आहेत। त्याच्यानंतर प्रयोगशाळा बघितली, एवढा खर्च केला प्रयोगशाळेवरती, पण सगळी प्रयोगशाळा रिकामी आहे। त्यानंतर तुम्ही मुलांचे कपडे, रेनकोट सगळं पाहिलं, दप्तर, शूज तसेच पडून आहे। आपण बघितलं एक रूम जी गोडाऊन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं जे साहित्य आहे ते कुठल्या तरी एका मॅडमचं आहे, त्याच्यामध्ये सगळं डॅन्सचं साहित्य आहे आणि ती रूम भरलेली आहे। तर अशी देऊ शकतो का? तर हा जो पैसा आहे हा पब्लिकचा स्वतःचा कष्टाचा प्रॉपर्टी टॅक्स मधून येणारा पैसा आहे, हा कोणी घरातला पैसा स्वतःचा नाही आहे। अशा पद्धतीने कुठला अधिकारी या नव्या मुंबईत पहिला कधी आला नव्हता। आणि आज तर मला तर सरळ सरळ सांगितलं की तुम्ही जे बोलता ते कशावरून खरं आहे, तुम्ही माहिती देता ती कशावरून खरी आहे। म्हणजे आज त्याने लोकप्रतिनिधींना सुद्धा, माझ्यावर गेलेले नगरसेवक होते, म्हणजे जिल्हा अध्यक्ष होते, त्याच्यानंतर गणपती मंडळ होते, त्यांच्यासमोर मला खोटंच ठरवलं त्यांनी। त्यांच्या गोष्टीत मी प्रत्येक उत्तर द्यायला तयार आहे, पण त्यांच्या बाबतीतच का उत्तर द्यायला तयार आहे? मग इतर का अधिकारी चोर लबाड होते का? त्यांना कसं तुम्ही महाराष्ट्र शासनाची मान्यता नसताना तुम्ही त्यांना कसं काढलं आणि ह्यांनाच मान्यता नाही? तुम्ही लोकप्रतिनिधींना खोटं ठरवल्यावर लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे परत येऊ नये म्हणून त्यांनी आज हे अशा पद्धतीने जी ट्रीटमेंट दिली। गेल्या वेळी सुद्धा ते उठले नव्हते, आजही उठले नाही, पण मी लोकांसाठी, जनतेसाठी आम्ही तो अपमान बाजूला ठेवून त्यांना भेटतो। ईटीसीचे जे मी प्रश्न मांडलेले आहेत त्याची चौकशी करून मला त्याची उत्तरं द्यावी, तोपर्यंत त्यांना निलंबित करावं। आणि चौकशीची माझी मागणी मी सीएम साहेबांना सुद्धा पत्र देऊन तिची चौकशीची मागणी केलेली आहे 2 दिवसांपूर्वी। संपूर्ण ही चौकशी होणं गरजेचं आहे। नव्या मुंबईच्या सगळ्या जनतेच्या मनात एकच विषय आहे की भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे, आणि हा थांबवायचं कारण नसेल तर ही सगळी चौकशी होणं गरजेचं आहे। लास्ट ईयर तो ड्रेस मिला नहीं था और बहुत से पेरेंट्स के साथ ऐसा हुआ है। हमारे साथ भी ऐसा, बैग भी मैंने लास्ट ईयर बोला था, बैग भी नहीं हुआ। तो बहुत से समस्या ऐसा रहता है कि समय पर जूते या ड्रेस समय पर नहीं मिल पाते हैं। कधीच अवेलेबल, आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा अवेलेबल नसतात। जरूर एखाद्या अपंग ज्याच्या घरी मतिमंद मूल आहे त्याच्या घरी जाऊन खरं तुम्ही एक चाय तरी प्यायला जावं। डायरेक्ट फैसले घेऊन ते बंद केलेलं आहे ना, आम्हाला कुठल्या विश्वासात घेतलेला आहे ना काय सांगितलेलं आहे की बाबा त्याचा मुलांवर चांगला परिणाम होणार आहे का वाईट परिणाम होणार आहे याचा सुद्धा विचार केलेला नाही।
2014 पर्यंत तर व्यवस्थित होतं, तोपर्यंत माझा मुलगा होता. पण जे आता ETC बद्दल मी ऐकते किंवा न्यूज वाचते, त्यामुळे मला फार वाईट वाटतं, कारण ETC कडून ही अपेक्षा नव्हती. काही दिवसापूर्वी आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत ETC केंद्रात होत असलेल्या भ्रष्टाचार समोर आणला होता व त्या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील केली होती. मतिमंदची जी शाळा आहे त्यांना 2 शाळा अजून पालिका वाढवून देणार आहेत, त्याला आमचा विरोध आहे की या शहरामध्ये काय एवढी मतिमंद मुलं नाही आहेत, एवढी अपंग मुलं नाही आहेत. जी आहेत ती किती आहेत, कोणती आहेत, त्यांच्यासाठी किती तुम्ही मॅनपॉवर वापरताय पालिकेची आणि त्याच्यातून निदान आणि निष्कर्ष काय ते आम्हाला कळलं पाहिजे, या इकडच्या लोकांना कळलं पाहिजे. किती नव्या मुंबईमध्ये मतिमंद मुलं आहेत त्याची आकडेवारी सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आली पाहिजेत आणि त्यांच्यासाठी एकेका वर्गात किती मुलं बसतात, आतापर्यंत त्यांच्यासाठी काय काय खरेदी झाली, कुठलं फर्निचर झालं, कुठून तुम्हाला पायली बनवलेल्या येतात, सगळी माहिती ही लोकांपुढे आली पाहिजे आणि याची चौकशी लावण्याचं पत्र मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, UD सेक्रेटरीला दिलेलं आहे की ज्या संचालिका नाही, स्वयंघोषित संचालिका आहेत, त्या एक शिक्षिका होत्या, त्यांना मूळ पदावर त्यांच्या पाठवलं पाहिजे. संपूर्ण ही चौकशी होणं गरजेचं आहे. नव्या मुंबईच्या सगळ्या जनतेच्या मनात एकच विषय आहे की भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा थांबवायचं कारण नसेल तर ही सगळी चौकशी होणं गरजेचं आहे. यानंतर स्वतः मंदा म्हात्रे यांनी अचानक ETC केंद्राला भेट दिली व तेथे होत असलेला अनागोंदी कारभार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. ETC केंद्रात खूप कमी विद्यार्थी होते व तेथे ठिकठिकाणी सामान व कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. सर्वात मोठी बाब म्हणजे केंद्राच्या संचालिकाच तेथे उपस्थित नव्हत्या. त्या कुठे गेल्या आहेत हे कोणालाच नक्की माहित नव्हते. आज सगळं हे ETC केंद्र जेव्हा मी पाहिलं आणि आपल्या सगळ्या कॅमेरामध्ये ते आलेलंच आहे, मला सांगायची काही गरज नाही. मेन म्हणजे आज ETC केंद्राच्या ज्या स्वयंघोषित संचालिका आहेत त्या तर इथे उपस्थितच नाहीत. एक त्यांचं प्राध्यापक प्रिन्सिपल सांगतो ते आजारी आहेत, तर दुसरं सांगतो आउट ऑफ स्टेशन गेलेले आहेत. त्यांच्यातच एक वाच्यता नाही. म्हणजे त्या ह्या केंद्रात किती वेळ असतात, कधी असतात, का असतात याची कोणालाच माहिती नाही. आता आपल्या समोर ते कपडे पडलेले आहे हे आपणच पाहिले, रूम सगळ्या रिकामी आपणच पाहिल्यात. मला सांगायची काही गरज आहे का? हे पब्लिक ठरवतील ना इथे काय चाललंय. आणि ज्या पद्धतीने दप्तरं, आज एवढी चांगली भारीवाली दप्तरं, रेनकोट, शूज हे कोणासाठी आहे? तिथे लहान मुलांसाठी एवढे टी-शर्ट आहेत, तर लहान विद्यार्थी तर कोण मला एवढे दिसले नाही. आणि आले तर त्यांना दिले का नाही? मग दिलेत तर त्यांनी आज घालून का नाही आले? हा सगळा प्रश्न पडतो. त्याची चौकशी होणं फार गरजेचं आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी ETC केंद्रातील भोंगळ कारभाराची चौकशीची मागणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती, पण आयुक्तांनी त्यांना सहकार्य न करता उडवाउडीची उत्तरे दिली. ETC केंद्रावर संचालिका म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा भगत यांची नेमणूक बेकायदेशीर असून ती आयुक्तांनी रद्द करावी. तसेच ETC केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या केंद्राची चौकशीची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती. पण तुम्ही हे कशावरून खरे बोलता असा उलट प्रश्न आयुक्तांनी आमदार मंदा म्हात्रे यांना केला. अशा पद्धतीने कुठला अधिकारी या नव्या मुंबईत पहिला कधी आला नव्हता. आणि आज तर मला तर सरळ सरळ सांगितलं की तुम्ही जे बोलता ते कशावरून खरं आहे, तुम्ही माहिती देता ती कशावरून खरी आहे. म्हणजे आज त्याने लोकप्रतिनिधींना सुद्धा, माझ्यावर गेलेले नगरसेवक होते, आमचे जिल्हा अध्यक्ष होते, त्याच्यानंतर गणपती मंडळ होते, त्यांच्यासमोर मला खोटंच ठरवलं त्यांनी. त्यांच्या गोष्टीत मी प्रत्येक उत्तर द्यायला तयार आहे, पण त्यांच्या बाबतीतच का उत्तर द्यायला तयार आहे? मग इतर का अधिकारी चोर लबाड होते का? त्यांना कसं तुम्ही महाराष्ट्र शासनाची मान्यता नसताना तुम्ही त्यांना कसं काढलं आणि ह्यांनाच मान्यता नाही? तुम्ही लोकप्रतिनिधींना खोटं ठरवल्यावर लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे परत येऊ नये म्हणून त्यांनी आज हे अशा पद्धतीने जी ट्रीटमेंट दिली. गेल्या वेळी सुद्धा ते उठले नव्हते, आजही उठले नाही. पण मी लोकांसाठी, जनतेसाठी आम्ही तो अपमान बाजूला ठेवून त्यांना भेटतो. ETCची जी मी प्रश्न मांडलेले आहेत त्याची चौकशी करून मला त्याची उत्तरं द्यावी. तोपर्यंत त्यांना निलंबित करावं आणि चौकशीची माझी मागणी, मी CM साहेबांना सुद्धा पत्र देऊन तिची चौकशीची मागणी केलेली आहे 2 दिवसांनी. लास्ट ईयर तो ड्रेस मिला नहीं था और बहुत से पेरेंट्स के साथ ऐसा हुआ है. हमारे साथ भी ऐसा, बैग भी मैंने लास्ट ईयर बोला था, बैग भी नहीं हुआ. तो बहुत से समस्या ऐसा रहता है कि समय पर जूते या ड्रेस समय पर नहीं मिल पाते. कधीच अवेलेबल, आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा अवेलेबल नसतात. जरूर एखाद्या अपंग ज्याच्या घरी मतिमंद मूल आहे त्याच्या घरी जाऊन खरंच तुम्ही एक चाय तरी प्यायला जावं. डायरेक्ट फैसले घेऊन ते बंद केलेलं आहे. ना आम्हाला कुठल्या विश्वासात घेतलेला आहे, ना काय सांगितलेलं आहे.
की बाबा त्याचा मुलांवर चांगला परिणाम होणार आहे का वाईट परिणाम होणार आहे याचा सुद्धा विचार केलेला नाही. 2014 पर्यंत तर व्यवस्थित होतं, तोपर्यंत माझा मुलगा होता. पण जे आता ईटीसी बद्दल मी ऐकते किंवा न्यूज वाचते, त्यामुळे मला फार वाईट वाटतं, कारण ईटीसी कडून ही अपेक्षा नव्हती. ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ईटीसी केंद्रात विद्यार्थ्यांना होणारा त्रास व ईटीसी केंद्रात विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थ्यांना व पालकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या ईटीसी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समोर मांडल्या. त्यावेळी पालक म्हणाले की पूर्वी 6 तास ईटीसी केंद्रात शिकवले जायचे, पण आता ती वेळ कमी करून 3 तासच शिकवले जाते. तसेच ईटीसी केंद्रात खूप कमी विद्यार्थी असूनही प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. पूर्वी ईटीसी केंद्रातून मुलांना ईटीसी केंद्रात व घरी नेण्या आणण्याकरिता बस येत होती, पण आता ती बस सेवा पण बंद करण्यात आली आहे. वरील सर्व समस्या व प्रश्न तसेच ईटीसी सेवा केंद्रातील सेवा बंद केल्याबद्दल पालकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आयुक्तांसमोर या सर्व समस्या मांडल्या होत्या. पण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालकांना यावर असं उत्तर दिलं की पालकांनी स्वतः या मुलांना ईटीसी केंद्र ते घरी नेणे आणण्याची जबाबदारी स्वीकारावी व त्याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच त्यांनी आपल्या मुलाला घरी शिकवावे असे उत्तर दिले. लास्ट ईयर तो ड्रेस मिला नहीं था और बहुत से पेरेंट्स के साथ ऐसा हुआ है. हमारे साथ भी ऐसा, बैग भी मैंने लास्ट ईयर बोला था, बैग भी नहीं हुआ. तो बहुत से समस्या ऐसा रहता है कि समय पर जूते या ड्रेस समय पर नहीं मिल पाते हैं. कधीच अवेलेबल, आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा अवेलेबल नसतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला आता वोकेशनल मुलं आलेली आहेत, तर तुम्ही त्या मुलांचा अभ्यास घ्या म्हणून सांगतात. सेम, आणि जे ह्या पॅरेंट्सचा प्रॉब्लेम आहे तोच आमचा पण प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा, की बस चालू करावी, मुलांना वेळेवर हे पण चालू, शाळा पण 6 तास कंटिन्यू करावी, हीच आमची अपेक्षा आहे. नियमानुसार कमीत कमी अपंग शाळा संहितेचा कायदाच आहे, त्याच्याप्रमाणे कमीत कमी 5.5 तास हे शालेय शिक्षण मिळालंच पाहिजे आणि 195 दिवस वर्षातले शैक्षणिक दिवस हे पूर्ण त्या शाळेमध्ये भरलेच पाहिजे. पण 2015 आणि 16 पासून डायरेक्ट फैसले घेऊन ते बंद केलेलं आहे. ना आम्हाला कुठल्या विश्वासात घेतलेला आहे ना काय सांगितलेलं आहे की बाबा त्याचा मुलांवर चांगला परिणाम होणार आहे का वाईट परिणाम होणार आहे याचा सुद्धा विचार केलेला नाही. पण जे आता जे ईटीसी मध्ये चाललेलं आहे ते योग्य नाहीये. स्वतःच्या गरजा भागवणार की मुलासाठी वेळ देणार, आणि मुलासाठी वेळ दिला तर त्यांना स्वतःचे कामधंदे सोडूनच वेळ द्यायला पाहिजे, आणि ते शक्य नाही. मुंबईसारख्या ठिकाणी तरी शक्य नाहीये. मुलांचं जे रेग्युलर रुटीन आहे तेच चालू ठेवून बस सुविधा सुद्धा त्यांना दिली पाहिजे व्यवस्थित. बाहेर प्रायव्हेटमध्ये ईटीसी केंद्रात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे एका तासाला 600 रुपये घेतले जातात. ते आम्हाला परवडण्यासारखे नाही असेही पालक यावेळी म्हणाले. शासनाच्या निर्णयानुसार 18 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण व घरापर्यंत नेण्या आणण्याची सेवा मोफत द्यावी असा कायदा आहे. पण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र ही सेवा बंद केली आहे. असे विविध प्रश्न व समस्या ईटीसी केंद्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समोर मांडल्या. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी शांतपणे पालकवर्गाचे सर्व प्रश्न व समस्या ऐकून घेऊन वरील सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकवर्गाला दिलासा दिला. कॅमेरामन सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV.